भरोसा गॅरंटी आहे का? कोणी देते का लिहून उद्या मी जगणार आहे बा? नाही, काहीच सांगता येत नाही. ऐकता ऐकता तुमचा नंबर लागते का बोलता बोलता माझा नंबर लागते, सांगता येत नाही, कारण याची गॅरंटी नाही आहे. आलं का लक्षात? जो सुंदर देह मिळालेला आहे त्या देहामध्ये आपल्याला जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत भगवंताची भक्ती आपण केली पाहिजे. हे कर्म आपण टाळू शकत नाही, म्हणून याला इष्टकर्म असं म्हटलेलं आहे. आणि या इष्टकर्माला कधी टाळायचं नसतं हे भगवंत सांगतात, कधीच टाळायचं नसतं. पुढे भगवंतांनी असं म्हटलेलं आहे की तुम्हाला जर एखादं कर्म सक्सेस करायचं, कोणाला असं वाटतं मला सांगा तुम्ही, जीवनामध्ये मला यश मिळालं पाहिजे असं तुम्हाला वाटतं का? नाही वाटत? बर, तुम्हाला पैसा भेटला पाहिजे असं वाटतं की नाही वाटत? वाटते. बरं, तुमची प्रतिष्ठा झाली पाहिजे असं वाटतं की नाही वाटत? वाटते. लोकांनी तुमचं नाव घेतलं पाहिजे असं वाटतं की नाही वाटत? वाटते. मग हे जर तुम्हाला वाटते तर त्यासाठी काय करावं लागेल त्याचं वर्णन याच्यामध्ये आलेलं आहे. भगवंत सांगतात पंचैतानि महाबाहो कारणानि निबोध मे सांख्ये कृतांति प्रोक्तानि सिद्धये सर्व कर्मणाम. पंच एतानी, एतानी पंच जे प्रकार आहेत ते प्रकार तुला सांगतो म्हटले. ते जर पंच प्रकार तू साधले तर तू सक्सेस झाला. ते पंचप्रकार जर तू साधले तर सक्सेस तू झाला. यश तुझ्या दारी पडलेलं आहे. यशस्वी तुझ्या गळ्यामध्ये माळ घालायला तयार आहे. पण त्या 5 गोष्टी आहेत म्हटले. ते कारणासहित समजून घे म्हटले. मी तुला ते बोध करतो. कारणाने निबोध मे, त्याचं कारण तुला समजून सांगतो म्हणे. कारण ते का पाहिजे याचं कारण तुला समजून सांगतो. आणि भगवंत ते सांगतात ती 5 कारणे सक्सेस होण्याची. ज्याला आपण बऱ्याच गोष्टी असं आहे की युट्यूबवर कार्यक्रम पाहतो की का आम्ही सक्सेसच नाही होत बुवा, आणि खूप प्रयत्न केले परंतु आम्हाला यशच मिळत नाही, अशा अनेक लोकांच्या तक्रारी असतात. त्याला उत्तर भगवंताने दिलेलं आहे. पंचैतानि महाबाहो कारणानि निबोध मे. हे 5 गोष्टी जर तुझ्यामध्ये असल्या सक्सेस यशस्वी तेरे पांव चुमेगी. ती पाय धरेल, पायावरती लोळण घेईल. कोणते ते 5 त्याचं वर्णन भगवंत करतात पुढे. अधिष्ठानम तथा कर्ता कर्णं च पृथक् विधाम विविधाश्च पृथक् चेष्टा दैवं चैवात्र पंचमम. या 5 गोष्टी याच्याकडे लक्ष द्या. अख्खी भगवद्गीता तुम्हाला नाही कळली तर हरकत नाही, पण या 5 गोष्टी पक्का लक्षात ठेवा. थोडं करून सांगतो. अधिष्ठानम, अधिष्ठान. कोणतंही काम सुरू करायचं असेल तर तुमचं अधिष्ठान काय आहे हे पहिले पहा. कोणावर तुमची श्रद्धा आहे ते पहिले पहा. आईवर श्रद्धा आहे, पहिले आईच्या पाया पडा. वडिलांवर श्रद्धा आहे, वडिलाच्या पाया पडा. गुरुवर श्रद्धा आहे, गुरुच्या पाया पडा. देवावर श्रद्धा आहे, मंदिरात जा. ज्याच्यावर तुमची श्रद्धा आहे, जे तुमचं श्रद्धा अधिष्ठान आहे, जे तुमचं आराध्य आहे, ते पहिलं महत्वाचं. त्याला अधिष्ठान असं म्हणतात. पहिली महत्वाची गोष्ट सुरुवात करायची तर मंदिरात या, देवाला विडा करा आणि मग जा. गंमत अशी आपली, आपण गाईचं दूध काढतो किंवा म्हशीचं दूध काढतो आणि मग ते दूध घेऊन डेअरीमध्ये जातो आणि डेअरीवाला ते लॅक्टोमीटर काढतो. लॅक्टोमीटर माहिती आहे, दूध तपासायचं. मग ते दुधात टाकतं. मग ते म्हणतं याच्यामध्ये पाणी जास्त आहे, हे डेअरीला चालत नाही, तुमच्या घरी डेअरीला घेऊन जा. कशाला? पोटाला, डेअरीला. त्यावेळेस म्हणतो देवा देवा देवा. आणि अगोदर दूध काढताना देवा देवा म्हणलं असतं, पाणी जास्त नसतं टाकलं तर दूध चाललं असतं.
देवाचं नाव कधी घेतो आपण? कधी असतं देवाचं नाव? तुम्ही कधी जाता मंदिरात? सांगा बरं तुम्ही, आवर्जून सांगा, छातीवर हात ठेवून, इमानदारीनं कधी देवाची आठवण येते? नाही, बिमार पडल्यावर आहे ना? मग उदबत्ती, फुलवात, कापूर, विडा, नाही, तेल, तेलाची बाटली, मंदिरात तरी जा, आहे की नाही? 8 दिवस ते देव वाट पाहतो, असं कपाळावर हात ठेवून. चक्रधर भगवंत म्हणतात की परमेश्वर ऐसा वाट पाहतो, असे देव असे वाट पाहतात कपाळावर हात ठेवून की कधी माझा भक्त माझ्याकडे येईल. असे वाट, जशी आई आपलं लेकरू शाळेत गेलेलं आहे, बाहेर गेलेलं आहे, आणि ती अशी कपाळावर हात ठेवते, उन्हानं दिसत नाही, सूर्याला अशी झाकते वरून आणि बघते माझं बाळ कधी येणार आहे, माझं लेकरू कधी. तसा देव आपल्याकडे पाहण्यासाठी निढळावर हात ठेवतो आहे. मी देवाला प्रार्थना केली, प्रभू तुझा हात इथं आहे ना, असा खाली नको येऊ देऊ. तू असं वाट पाहतोस ना आमची, आशाभूत नजरेने ही वाट पाहणं बंद नको करू देवा. तुझा हात जर खाली आला ना तर मग आमची फजिती होईल. तू आमची वाट पाहणं जर बंद केलं तर आमची वाट कोण पाहणार? आमची वाटच लागेल. प्रभु तेरे दर पे लगाते हजारा, प्रभु तेरे दर पे लगाते हजारा, प्रभु तेरे दर पे लगाते
अधिष्ठान अत्यंत महत्वाचं असतं. आणि मग ज्याची तुम्ही आराधना करता तुमचं अधिष्ठान जर पक्क नसेल तर तुम्हाला सक्सेस होत नाही, तुम्ही यश तुम्हाला मिळत नाही. लक्षात ठेवा. मग अधिष्ठान पहिलं पाहिजे. आई असो, वडील असो, गुरु असो, देव असो, जिथे कुठे तुमची श्रद्धा आहे ते तुमचं अधिष्ठान पक्क, त्या अधिष्ठानावरती तुमची प्रचंड श्रद्धा पाहिजे. लक्षात ठेवा. छत्रपती शिवाजी महाराजांचं अधिष्ठान म्हणजे मातोश्री आई जिजाऊ, खंबीर असं अधिष्ठान आहे. लक्षात घ्या. आणि त्या अधिष्ठानावरती त्याची प्रचंड श्रद्धा आहे. बा शिवबा हे करायचं आहे. ठीक आहे मातोश्री, तुम्ही म्हटलं झालंच पाहिजे. आणि मग ते सक्सेस कसं करायचं याचं नियोजन त्यांनी करायचं आहे. म्हणून पहिलं अधिष्ठान अत्यंत महत्वाचं आहे. तुम्ही कोणाचेही भक्त असा, तुम्ही कोणाचीही भक्ती करा. मी असं नाही म्हणत तुम्हाला अमकच करा तमकच करा आणि मी सांगितल्यानंतर तुम्ही करणारच असंही काही नाही. तुमच्या मनात आहे तेच तुम्ही करणार. एक पहिलं महत्वाची गोष्ट आहे. बुद्धाच्या जवळ एक माणूस म्हणजे निरूपण चालू होतं, संध्याकाळची वेळ झाली आणि मग बुद्धाने सांगितलं की आता तुम्ही आपापल्या कामाला लागा. आनंद नावाचा शिष्य होता तो समोर आला आणि म्हणले तुम्ही असं म्हटल्यानंतर एवढं चांगलं निरूपण झालं, मग लोक ऐकले. बुद्ध म्हणले लोक ऐकत नाही, हे सांगू नको, माझं सांगायचं काम आहे, मी सांगत असतो. म्हणजे कसं काय ऐकणार नाही? तर म्हणजे बघायचं का तुला? अहो म्हणजे तुम्ही सांगितलं आता सगळे ऐकतील लोक. म्हणजे अजिबात कोणी ऐकत नाही. म्हणजे मी काय म्हटलं प्रवचन संपल्यानंतर आता तुम्ही आपापल्या कामाला लागा. याचा अर्थ प्रत्येक माणसाने वेगवेगळा काढलाय. म्हणे शेतकरी माणूस इथून उठून गेला, आपल्या आपल्या कामाला लागा. धारा काढायच्या, गाई म्हशीच्या दुधाच्या धारा काढायच्या, चारा घालायचंय बैलाला, त्याचा अर्थ त्यांनी वेगळा काढला. बाया इथून गेल्या, घरी गेले की दिवावात करायचे, स्वयंपाक करायचाय. म्हणले एक वेश्या आलेली होती प्रवचन ऐकायला. तिने विचार केला की आता आपल्या कामाला लागा, म्हणजे आता नटायचंय थटायचंय, तोंडाला काही लावायचंय आणि दारात बसायचंय. एक चोर आलता म्हटले, त्यांनी काय विचार केला, आपल्या आपल्या कामाला लागा, म्हणजे शस्त्र फिस्त्र आपले सांभाळून ठेवा, संध्याकाळी कुठं डाका टाकायचंय, काय टाकायचंय ते पहा. प्रत्येकाने आपापला विचार केलेला आहे. म्हटले माझं कोणी ऐकत नाही, माझ्या वाक्याचा अर्थ प्रत्येक माणसं आपल्या पद्धतीने लावून घेतात. असंच आहे. अनेक कीर्तन प्रवचन कथा आपण ऐकल्या, पण प्रत्येक माणूस आपल्याला वाटेल त्याचा अर्थ त्यातून काढतो, तो अर्थ त्याच्यातून काढतो. म्हणून लक्षात ठेवा, अधिष्ठान अत्यंत, तुम्ही ज्याच्यावर तुमचं अधिष्ठान आहे, ज्याला तुम्ही मानता ते तुमचं अधिष्ठान पक्क असायला पाहिजे. अधिष्ठानम श्लोक पक्का लक्षात ठेवा बरं का. 14व्या क्रमांकाचा श्लोक 18व्या अध्यायामध्ये. आणि तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला यश प्राप्त करून देणारा श्लोक आहे. कोणी असा तुम्ही म्हणसान ना आम्हाला यश मिळत नाही, हा श्लोक पाठ करा आणि बघा तुम्ही यश नाही मिळालं तर मला सांगा. अधिष्ठानम, कुठलंही काम करायचंय, तबला वाजवायचंय, काय करतो तो माणूस? देवाला प्रार्थना करतो, देवा आजची कथा चांगली होऊ दे, माझ्याच्यानं सांग. म्हणजे वाचता वाचता मधामध्ये फुटला तर त्याचं काय, पुढे फुटल्यावर काय करणार माणूस, नाही का? आमचे ठाकरे भाऊसाहेब शिंत छान वाजवतात, वाचता वाचता त्यातलं जर काही गेलं तर काय कर नाही. देवाला प्रार्थना, कथा होईपर्यंत तरी ती व्यवस्थित राहू दे. प्रत्येक माणूस आपल्या अधिष्ठानाला वंदन करत असतो, नमन करत असतो, तेव्हाच ते पूर्ण होतं, अन्यथा होत नाही. आलं का लक्षात? अन्यथा होत नाही. म्हणून अधिष्ठान अत्यंत महत्वाचं आहे. त्याचा विचार करा, आपलं अधिष्ठान कोण असायला पाहिजे? बळकट, मजबूत, न हलणारं, न टस मस होणारं असं अधिष्ठान आपलं असलं पाहिजे. ज्याने ज्याने कृष्ण नावाचं अधिष्ठान आपल्या जीवनामध्ये उतरवलं त्याला कधीच अपयश आलं नाही, कधीच नाही. लक्षात घ्या, कधीच नाही. साधारण उदाहरण देतो की 7 अक्षौणी सैन्य एका बाजूला आणि 11 अक्षौणी सैन्य एका बाजूला, कोण हारणार सगळं उघड उघड कळतो. बरोबर आहे. 11 अक्षौणी म्हणजे जास्त जिकडे आहे संख्याबळ. बरं, ते काय म्हणजे नुसते काय म्हणजे असे काय लेचे पेचे आणून उभे गेले होते का? चला रे बाबा जायचं आहे तिकडे,
नाही, सगळे अगदी तरबेज होते बिलकुल. रथी, महारथी, अधिरथी असे होते सगळे. सगळ्या युद्धामध्ये निष्णांत असलेले होते. तलवारबाजीमध्ये, भालाफेकीमध्ये, गदा युद्धामध्ये, धनुर्विद्येमध्ये सगळ्यात प्रवीण असलेले टापचक म्हणजे कलाकार होते सगळे. तिकडे होते, इकडे होते. मग आता बहुमत जर तिकडे आहे, आजच्या भाषेत सांगतो, बहुमत तिकडे आहे, सरकार कोणाचं होईल? असंच आहे की नाही? पण इथं उलट झालं. अरे बोलले असं नाही, बहुमत तिकडे. काय गोपालकृष्ण भगवंत म्हणतात अर्जुनाला, अरे अर्जुना काय केलंस रे म्हणले तू? दुर्योधन आला, निदान सैन्य मागून घेऊन गेला म्हणले, हा तू सैन्य मागितलं नाही, काही नाही. माखन तो वो ले गया, अब क्या है तुम्हारे पास? ते म्हणे अरे प्रभु माखन तो ले जाने दो, माखन वो ले गया लेकिन माखन चोर है मेरे पास, माखन की क्या कमी है? माझ्याकडे कृष्ण आहे ना. ज्याच्याकडे कृष्ण आहे त्याच्याकडे काय कमी आहे? कृष्ण म्हणजे एक लॉजिक आहे, कृष्ण म्हणजे एक संपत्ती आहे, कृष्ण म्हणजे एक विचार आहे, कृष्ण म्हणजे एक सामर्थ्य आहे. माझ्याकडे सामर्थ्य आहे कृष्ण नावाचं. मला काय कमी आहे तो सांगतो. मला कोणाची गरज नाही, मला सैन्याची गरज नाही, मला माझ्या भावाची गरज नाही, मला कोणाचीच गरज नाही. मला फक्त तू पाहिजे माझ्या रथावरती. माझ्या रथावरती तू आरूढ झाला, युद्ध मीच जिंकणार. कशामुळे घडलंय? अधिष्ठान. लक्षात ठेवा, श्लोकाकडे लक्ष द्या बरं का, शब्दांकडे. अधिष्ठान. मग तुमच्या जीवनामध्ये अधिष्ठान कोणतं पाहिजे याचा पक्का विचार करा, याचा पक्का विचार करा. आणि त्याला सोडून कुठेही जाऊ नका. अधिष्ठान बदलू नका. अवघड काम आहे नाही. आमचे एक मित्र आहेत राजकारणामध्ये थोडे, त्यांना म्हणलं काय तुमचं हे असं काय चालू आहे सध्या तुमच्या पक्षाचं? ते म्हणले कोणता? हो ज्याच्यात तुम्ही होते ते. ते म्हणले तसं नाही, मागच्या भेट झाली होती 8 दिवसापूर्वी, त्यावेळेस मी शिवसेनेत होतो. आता म्हणले आता मनसेमध्ये. अरे आणि म्हणलं मागच्या वर्षी तुम्ही भेटले होते, तुम्ही तर काँग्रेसमध्ये दिसत होते. ते म्हणे मग असंच आहे आपलं. आणि म्हणजे काय निष्ठा नावाचा भाग आहे का नाही? ते म्हणे तसं निष्ठावान माणूस आहे म्हणे मी. कसं काय? इकडे नाही जमलं तर तिकडून निष्ठा, तिकडे नाही जमलं तर तिकडून मी निष्ठा. आपल्याला काय घेणं? कुणीतरी सांगतं आपल्याला हे असं नाहीये, कृष्ण असा होता, कृष्ण तसा होता, गवळणीची छेड काढायचा आणि त्यांनी वस्त्र झाडावरती ठेवले गवळणीचे, असा कुठे असतो का? गेली आपली श्रद्धा, थोडीला मिळाली, आपलं अधिष्ठान गमवलं. अरे हो राव, आपण बी म्हणतो कोणी काहीतरी सांगावं आणि आपण बदलून जावं, असं नाही पाहिजे. अंतकरणामध्ये जे ठसलेलं आहे ते पक्क आहे, बिंबलेलं आहे, त्याची मूर्त कोरलेली आहे अंतकरणात, ती बाजूला हटता कामा नये. अधिष्ठान पक्क असायला पाहिजे. लक्षात मरेपर्यंत तेच अधिष्ठान पाहिजे. मरेपर्यंत छत्रपती संभाजी महाराजांना सांगितलं अर्ध राज्य देतो आणि तुला मुक्त करतो कैदेमधून. कर माझ्या धर्माचा स्वीकार. काय म्हटले संभाजीराजे? ते म्हटले ते सोडून बोल. काय? अरे मुंडी द्यायला तयार आहे पण शेंडी देणार नाही. मुंडी घेऊन जा चालते पण शेंडी भेटणार नाही. अधिष्ठान. अंगाचा कातडा सोडून काढलं, कानामध्ये शिसा होतलं गरम गरम, हाल हाल करून मारलं तरीही धर्मांतर झालं नाही. अधिष्ठान. काय करशील? प्राणच घेशील ना. लक्षात ठेवा, भगवंत हेच सांगतात अधिष्ठान तुमचं पक्क असायला पाहिजे. यश तुम्हाला मिळणारच पण अधिष्ठान तुमचं पक्क पाहिजे. अधिष्ठान तथा करता. करता म्हणजे कर्म करणारा पुरुष. करताही चांगला पाहिजे ना, नाही तर नुसतं अधिष्ठान असून चांगलं काय नाही.
दुसऱ्या बाजीराव पेशवासारखा पेशवा जर असला तर काय करणार? शस्त्र टाकून दिले हातातले. असा करता असतो? असा कॅप्टन असतो? राजा असा असतो? मरायला तयार झाला पाहिजे तो, प्राण गेला तरी बेहत्तर. भगतसिंगांना फाशीवर चढवायचं, फाशीच्या दिवशी फाशी द्यायची. इंग्रज सरकार सुद्धा हादरलं. आदल्या दिवशी फाशी दिली इंग्रज सरकारने कायद्याच्या विरोधामध्ये. फाशी कायद्यानं ठरवली तुम्ही, मग ज्या दिवशी ठरवली त्याच दिवशी त्याच वेळेला द्यायला पाहिजे होती, पण ताकद नाही झाली त्या दिवशी देण्याची. का? अख्खा भारत पेटून उठला असता त्या दिवशी, आणि त्याच दिवशी इंग्रजाला भारत सोडावा लागला असता. अशी घटना झाली असती. म्हणून आदल्या दिवशी फाशी दिलेली. ते पहाटे हो, पहाटे 4 वाजता शिपाई त्यांच्याकडे गेले. सांगितलं, सिंग साहब आपको फांसी जाना है अभी. बोले कल की थी? नहीं. बोले वो अरे कल जाए आज जाए, मरना है, देश पे कुर्बान होना है, कोई बात नहीं, चलेगा, कभी भी हम मरने के लिए तैयार है. हो मेरे रंग दे बसंती चोला, माहे रंग दे बसंती चोला, मेरा रंग दे बसंती चोला, माहे रंग दे बसंती चोला, मेरा रंग दे
सिपाही आले, सांगितलं सिंह साहब अभी अभी आपको फांसी जाना है। अरे बोले स्नान करने दे। बोले अभी स्नान करके क्या करेंगे सिंह साहब? अरे बोले ऐसे ही जाएंगे मंदिर में। बोले फांसी जा रहे हैं मंदिर में नहीं। अबे तेरे को पता नहीं पगले, अभी मरने के बाद मैं भगवान के मंदिर में जाने वाला हूं। तो मंदिर में ऐसे जाऊंगा, दाढी केली त्यावेळेस म्हणतात तुम्ही, स्वच्छ अगदी सगळी, अंघोळ केली, फाशीचं चुंबन घेतलं। कोई मेरी फांसी को हाथ नहीं लगाएगा, मैं अपनी फांसी खुद अपने गले में डाल लूंगा। कैसे मरना है मुझे पता है, कैसे जीना है ये भी मुझे पता है। मैं अपने देश के लिए, अपने धर्म के लिए मर रहा हूं, तुम क्या मुझे मारोगे? अरे मेरा तत्व कहता है, मेरे भगवान गोपाल कृष्ण का, कि आत्मा कभी मरती नहीं है। मैं दोबारा जन्म लूंगा, फिर आऊंगा और मेरे देश की रक्षा करूंगा। आपकी छाती पे फिर आके बैठूंगा, आपकी छाती पे आके फिर मुख डालूंगा। अधिष्ठान जसं बरोबर आहे ना, तसा कर्ताही मजबूत लागतो। अधिष्ठानम तथा कर्ता, पण कर्ता महत्वाचा आहे। जसा अधिष्ठान महत्वाचा आहे तसा कर्ता सुद्धा महत्वाचा आहे, तितका मजबूत लागतो। देवाला लेचा फेचा भक्त आवडत नाही। सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू सूत्रपाठामध्ये फार सुंदर सांगतात, समर्थो धर्ममाचरित। धर्माचं आचरण समर्थ पुरुष करू शकतो, असमर्थ माणूस लेचा पेचा माणूस करू शकत नाही। धर्माचं आचरण करण्यासाठी सामर्थ्य लागतं, लक्षात ठेवा। सामर्थ्य, बळ लागतं, ताकद लागते, सहन करण्याचंही सामर्थ्य लागतं, सगळ्या गोष्टीचं सामर्थ्य लागतं। कुठपर्यंत सहन करायचं, सहन केलं। भगवान गोपाळ कृष्णाने 100 शिव्या सहन केल्या, आपण भागवतामध्ये ऐकलेलं आहे, कितीतरी वेळेस ऐकलं असेल। 100 शिव्या, एक नाही दोन नाही। आपल्याला एक शिवी कोणी आबे म्हणलं का आपण लगेच काबे म्हणतो, पण भगवंतानी सगळं सहन केलं। 100 किती सहनशक्ती आहे, तेच शिकवलं भक्तांना की तुम्ही सहनशील असा। पण जेव्हा प्रसन्न येईल तेव्हा मात्र सोडू नका, तेव्हा मात्र सोडू नका। म्हणून कर्ता महत्वाचा आहे। जसा अधिष्ठान महत्वाचा आहे तसा कर्ता सुद्धा महत्वाचा।